कीर्तनाला येण्याच्या मागचा उद्देश कीर्तन असलं पाहिजे. कीर्तनाला येण्याच्या मागचा उद्देश जेवण नसलं पाहिजे. तुम्हाला पटलं तर बघा. कीर्तनाला येण्याचा मागचा उद्देश काय असला पाहिजे? कीर्तन. कीर्तनाला यायचं ते कीर्तना करता यायचं. कीर्तना करता जेवण आहे की जेवणा करता कीर्तन आहे? काय लहान पोरीनं उत्तर दिलं पण मोठी बोले ना तो. त्यानं उत्तर दिलं कीर्तना करता जेवण की जेवणा करता कीर्तन. काही लोकांचं कीर्तना करता जेवण आणि काही लोकांचं असं तुम्ही म्हणत चला, आपल्या मुखानं मी काहीच बोलणार नाही. असं आहे. कीर्तनाच्या मागचा उद्देश काय हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे. कीर्तनच नाही, कीर्तन आहे, सप्ताह आहे, पारायण असेल, अमुक अमुक काहीतरी उपासना साधना मनुष्य करत असेल, त्याच्या मागचा उद्देश ध्यानात घेतला पाहिजे. तुकाराम महाराजांचा या अभंगाच्या पाठचा उद्देश काय आहे ते आपण तुम्ही जाणून घ्या. तुकाराम महाराजांचा या अभंगाच्या मागचा उद्देश इतकाच आहे की कमीत कमी माणसानं, ऐका, कमीत कमी माणसानं माणसासारखं जगावं एवढाच तुकाराम महाराजांचा उद्देश आहे. काय? माणसानं कमीत कमी माणसासारखं तरी जगावं एवढाच तुकाराम महाराजांचा उद्देश आहे. कारण तुकाराम महाराजांना पाहता पाहता हे ध्यानात आलंय की बरीच माणसं माणूस म्हणून जगात जन्माला येतात, पण माणूस म्हणून जन्माला आलेली सगळीच माणसं माणूस म्हणून जगत नाहीत. मी परत बोलतो, माणूस म्हणून जन्माला आलेली सगळीच माणसं माणूस म्हणून जगत नाहीत. हे त्यांच्या निदर्शनास आल्यामुळे संतांची आपल्याकडून अपेक्षा आहे की कमीत कमी माणसानं माणसासारखं तरी जगलं पाहिजे. मी तुमच्यासमोर माणसाच्या जीवनाचे काही प्रकार मांडतो. माणसाच्या जीवनाचे काही प्रकार मी तुमच्या पुढ्यात मांडतो. फक्त त्या प्रकाराला तुम्ही वाईट म्हणायचं, बरं म्हणायचं की उत्तम म्हणायचं ते तुम्ही मला सांगायचं. मी तुम्हाला 2-3 प्रकार मांडून ठेवतो. मला सांगा, माणूस म्हणून जन्माला आला, बारीक ऐका, हां बारीक ऐका, माणूस म्हणून जन्माला आला, नको नको तसा वागला, सगळी व्यसनं केली, सगळं दुराचरण केलं, दुष्ट मनुष्यासारखा वागला आणि राक्षस बनून मेला. कसं जीवन आहे? हां, अत्यंत वाईट. हे जीवन कसं आहे? सगळ्यांनी बोलायचं बरं का, सगळ्यांनी बोलत चालायचं. असं आपण एकत्र कीर्तन करू सगळी मंडळी. पूज्य वैकुंठवासी बाबा महाराज सातारकर म्हणायचे, कीर्तन ही सामूहिक उपासना आहे, त्याच्यामुळे ती सर्वांनी मिळून केली पाहिजे. बरं, हे जीवन कसं आहे? वाईट जीवन आहे. माणूस म्हणून जन्माला आला, नको नको तसा वागला, राक्षसासारखा मेला. हे जीवन म्हणजे अत्यंत वाईट जीवन आहे. माणूस म्हणून जन्माला आला, माणसासारखा वागला आणि माणूस म्हणून मेला. हे कसं आहे? हे बरं आहे. हे कसं आहे? बरं आहे. तुम्ही थांबा जरा, अजून तुम्हाला उत्तर द्यायला लई वेळ आहे. कारण मी जे सांगतोय त्याच्यामधलं उत्तर तुम्ही ही मंडळी देतील. तुम्ही फक्त थोडं ऐका छानपैकी. जेव्हा तुमचे उत्तर देण्याची वेळ आहे ना, तेव्हा मी तुमच्याकडून मागेन, नक्की मागेन. काय चाललंय आपलं? प्रकार दुसरा प्रकार, माणूस म्हणून जन्माला आला, माणसासारखा वागला आणि माणूस म्हणून मेला. हे कसं आहे? हे बरं आहे. पण माणूस म्हणून जन्माला आला, साधू महात्म्यासारखा वागला आणि देव माणूस बनून मेला. हे कसं आहे सांगा? उत्तम. हे उत्तम जीवन आहे. मग हे जर उत्तम असेल तर मला सांगा, तुम्हाला उत्तम जगायला आवडेल, वाईट जगायला आवडेल की बरं जगायला आवडेल? उत्तम. तुम्हाला कसं जगायला आवडेल? उत्तम. पण माणसाला कमीत कमी उत्तम जरी नाही जगता आलं तर त्यानं बस एवढीच अपेक्षा आहे. नाही उत्तम जगता आलं तरी चालेल, पण बरं तरी जगता यावं हीच तुकाराम महाराजांची अपेक्षा आहे. नाही तुम्हाला साधूसारखं वागता आलं, नाही महात्म्याचं जीवन जगता आलं, नाही देव माणूस बनता आलं, कमीत कमी माणसानं माणसासारखं तरी जगावं, याकरता तुकाराम महाराजांनी या समस्त अभंगाद्वारे मनुष्य जीवनाची आचारसंहिता व्यक्त केली आहे. विठ्ठला विठ्ठला. तुकाराम महाराज या अभंगातून काय सांगतात तर मनुष्य जन्माची आचारसंहिता सांगतात. तुकाराम महाराज काय सांगतात? मनुष्य जीवनाची आचारसंहिता. तुम्हाला सांगतो, आचारसंहिता हा शब्द फार चांगला आहे. दुर्दैवानं आम्ही तो निवडणुकीतच ऐकतो, पण तो शब्द फार चांगला आहे. आचारसंहिता म्हणजे कोणत्याही एका नियमावलीची शिस्तबद्ध मांडणी, त्याला आचारसंहिता म्हणतात. कुठली पण एक नियमावली असते की नाही, त्या नियमावलीची शिस्तबद्ध मांडणी असते, त्याला आचारसंहिता म्हणत असतील. तर तुकाराम महाराजांनी या अभंगातून मनुष्य जीवनाची आचारसंहिता सांगितली आहे. कारण तुकाराम महाराजांचं असं मत आहे की मनुष्याचं जीवन हे आचारसंपन्न जीवन असलं पाहिजे. माणसानं आपल्या आचरणाला फार महत्त्व दिलं पाहिजे. ऐका, शास्त्रकार असं म्हणतात, आचारो परम धर्म. हा आचारच परम धर्म आहे, आचारच श्रेष्ठ धर्म आहे, आचारच मनुष्याचं श्रेष्ठ कर्तव्य आहे. त्याच्यापेक्षा पलीकडे असं काही कर्तव्य नाही. माणसानं चांगलं आचरण केलं पाहिजे. कारण काय? आचारेत लभते प्रतिष्ठा. ज्याचा आचार चांगला आहे त्याला चांगली प्रतिष्ठा आहे.
ज्याचं आचरण चांगलं आहे त्याला चांगली प्रतिष्ठा आहे, आणि ती प्रतिष्ठा मिळावी याच्याकरता तरी माणसानं चांगलं वागलं पाहिजे. ज्याचं आचरण चांगलं त्याला समाजात प्रतिष्ठा. आचारवानाला मनुष्य प्रतिष्ठा देत असतो. दुराचारी माणसाचा सत्कार समारंभ बघितलाय का तुम्ही कधी? कधीच नाही. दुराचारी माणसाचा कोणी सत्कार करत नाही. दुराचारी माणसाला कोणी पुढं बोलवत नाही. जो काही सन्मान होतो, जी काही प्रतिष्ठा मिळते ती फक्त आणि फक्त आचारवानांनाच मिळत असेल तर मनुष्यानं आचार संपन्न जीवन जगलं पाहिजे. विठ्ठला विठ्ठला. तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही काहीही बना, तुम्ही काहीही बना, तुम्ही सत्ताधीश व्हा, संपत्तीवान व्हा, काय जगातला सगळ्यात धनवंत तुम्हीच व्हा, ज्ञानवंत तुम्ही व्हा, सुशिक्षित व्हा, काय व्हायचं ते व्हा, पण चांगलं आचरण मात्र मनुष्याकडून सुटता कामा नये. बहु तो झालासी चतुर शहाणा, शुद्ध आचरणात चुको नको. चांगलं आचरण सोडलं नाही पाहिजे. बहु तू झालासी चतुर आणि बहु तू झालासी शहाणा. तू किती पण चतुर हो, नाहीतर तू किती शहाणा हो. शहाणा झाला तरी चालेल, चतुर झाला तरी चालेल, तुम्ही ज्ञानवंत व्हा, पण शुद्ध आचरणा चुको नको. तुकोबाराय म्हणतात शहाणा झालास तरी चालेल. याच्या मागचा एक सुप्त अर्थ सांगू. शहाणा व्हा, अतिशहाणे होऊ नका. शहाणा, कारण शहाणी परवडली, शहाणी बरी, अतिशहाणी झेपत नाहीत समाजाला. त्याच्यामुळे शहाणा झालेला बरा. तू शहाणा हो, तू चतुर हो, तू ज्ञानी हो, तू धनवान हो, सत्ताधीश हो, काही हो, पण शुद्ध आचरणा चुको नको. चांगलं आचरण मात्र माणसानं सोडायचं नाही, कारण केलेलं चांगलं आचरण हे नक्की काही ना काहीतरी फळ देत असतं. ध्यानात घ्या. तुमचं चांगलं आचरण तुम्हाला फळ देईल. कदाचित असं होईल की केलेल्या आचरणातून मिळणारं फळ हे चटकन नाही मिळणार, लगेच नाही मिळणार. त्याला मिळायला थोडासा कालावधी जाईल, पण अंतरानं जरी मिळालं तरी ते फळ चांगलं असेल हे तुम्ही ध्यानात घ्या. चांगलं उशिरा मिळेल पण चांगलं मिळेल. किंबहुना तुम्हाला सांगू का, जे उशिरा मिळतं तेच चांगलं असतं. हे ध्यानात घ्या. जे उशिरा मिळतं तेच चांगलं असतं, कारण जे चटकन मिळतं ते चटकन जातं पण. हा नियम आहे. जे जितक्या चटकन येतं ते तितक्या चटकन निघून जातं, पण जे उशिरानं मिळतं, हळूहळू मिळतं, उपासनेनं मिळतं, साधनेनं मिळतं, अभ्यासानं मिळतं, त्याचा प्रवास पण अगदी दूर असतो. दूर. तुकाराम महाराजांची गाथा पहिल्याच पारायणात पाठ होत नाही, पण 108 पारायण केलं तर पाठ होते. आणि 108 पारायण काही एका दिवसात होत नाही, त्याच्याकरता अनेक वर्ष निघून जातात. पण अनेक वर्षांची साधना केल्यानंतर पाठ झालेली ज्ञानेश्वरी, अनेक वर्षाची साधना केल्यानंतर पाठ झालेली तुकोबारायची गाथा ही तुम्हाला प्रतिष्ठाही मिळवून देते. आणि त्याच्यातून मिळणारं ज्ञान हे अनेक वर्षांपर्यंत किंबहुना मी म्हणेन या उत्तम साधनेच्या द्वारे मिळालेलं ज्ञान हे तुम्ही जोपर्यंत आहात तोपर्यंत टिकून राहतं. तुकाराम महाराजांच्या अभंगांचा अभ्यास केला, जोपर्यंत टिकून राहाल तोपर्यंत तो अभ्यास टिकून राहील. म्हणजे अभंग दूरपर्यंत जातात. मला काय म्हणायचं आहे ध्यानात घ्या. जे चांगल्या अभ्यासानं मिळतं, जे चांगल्या आचरणानं मिळतं, त्याचा प्रवास फार मोठा असतो आणि ते दूरपर्यंत टिकतं. याच्याकरता मनुष्यानं चांगलं आचरण करावं, ते तुम्हाला नक्की फळ देईल. तुकोबाराय म्हणतात चांगलं केलेलं आचरण हे कधीच वाया जात नाही. तुकाराम महाराजांनी एक अभंग खर्ची केला आहे हे सांगण्यासाठी की काही काही गोष्टी या जगात अशा आहेत की त्या वाया जात नाहीत.
आणि त्याच्यामध्ये एक गोष्ट ही आहे की चांगलं आचरण आहे माणसाचं ते कधीच वाया जात नाही, म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलंय, नव जेवाया झाले संतांचे दर्शन, नव जेवाया झाले संतांचे दर्शन, नवजे वाया झाले संतांचे दर्शन. मला पुढचं महत्वाचं आहे, शुद्ध आचरण नवजे वाया, ते वाया जात नाही, ते कधी ना कधी तरी तुम्हाला फळ देत असतं. आणि म्हणून त्या फळाकरता का होईना आपण शुद्ध आचरण केलं पाहिजे. मग आता शुद्ध आचरण केलं पाहिजे म्हणजे नेमकं काय केलं पाहिजे, तर याची एक तुकाराम महाराजांनी व्यवस्थित नियमावली आपल्याला या अभंगामध्ये दिली. आणि परमार्थरूपी महाधन प्राप्त करून घेण्याकरिता जी एक शिस्तबद्ध नियमावली तुकाराम महाराजांनी या अभंगातून सांगितली आहे, त्यात एकूण 10 गोष्टींचा समावेश तुकाराम महाराजांनी केला आहे. 10 गोष्टी सांगितल्यात आणि या 10 गोष्टी क्रमाक्रमानं जर त्याचं आपण आचरण केलं
तर आपल्याला भगवंताच्या पर्यंत घेऊन जाणारं परमार्थरूपी महाधन प्राप्त होईल. याच्याकरता या 10 गोष्टी केल्या पाहिजेत. आणि ज्या 10 गोष्टी आपण तुकाराम महाराजांच्या आग्रहास्तव केल्या पाहिजेत त्यापैकी तुकाराम महाराजांनी पहिल्या 5 गोष्टी पहिल्या चरणात आणि दुसऱ्या 5 गोष्टी दुसऱ्या चरणात, म्हणजे 5 आणि 5, पहिल्या चरणात 5 आहेत, दुसऱ्या चरणात 5 आहेत, तिसऱ्या चरणात परमार्थरूपी धन प्राप्त होतं की जे देवापर्यंत पोचवतं असं सांगितलंय. आणि शेवटच्या चरणामध्ये भगवंताच्या आनंदास्तव परमार्थ प्राप्त झाल्यानंतर देह समर्पित केला पाहिजे असा एक सारांश तुकाराम महाराजांनी या अभंगातून सांगितला असेल. तर महत्त्वाच्या 5 गोष्टी की ज्या परमार्थाच्या अनुषंगानं अत्यंत महत्त्वाच्या आहेत त्यांचा उच्चार तुकाराम महाराजांनी केला अभंगाचं पहिलं चरण. काळ सारा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या 5 गोष्टी तुकाराम महाराजांनी पहिल्या चरणात सांगितल्यात. आणि या सगळ्या पहिल्या दुसऱ्या या सगळ्या चरणामध्ये 2 शब्द अतिशय महत्त्वाचे आहेत. काळ सारावा, 2 शब्द अतिशय महत्त्वाचे शब्द. काय? काळ सारावा. हा कसा काळ सारावा याच्याकरताच पुढच्या 10 गोष्टी आहेत. कसा सारला पाहिजे काळ? काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. अर्थच जर लावून घ्यायचा असेल ना, ऐका, अर्थ जर व्यवस्थित लावून घ्यायचा असेल काय करायचं? हे जे काळ सारावा हे जे 2 शब्द आहेत ना ते प्रत्येक शब्दाला पुढे लावायचे. काळ सारावा चिंतने, काळ सारावा एकांतवासी, काळ सारावा गंगा स्नाने, काळ सारावा देवाच्या पूजने, काळ सारावा प्रदक्षिणा तुळशीच्या. संपलं. इतकं सोपं आहे. काय करायचं? फक्त काळ सारावा सगळीकडे लावायचं. 1 काळ सारावा चिंतने, 2 एकांतवासी, 3 गंगा स्नाने, 4 देवाच्या पूजने आणि 5 प्रदक्षिणा तुळशीच्या.
या 5 गोष्टी तुकाराम महाराजांनी या पहिल्या चरणात सांगितलेल्या आहेत. काय काय केलं पाहिजे? चिंतन, एकांतवास, गंगास्नान, देवाचं पूजन, तुळशीच्या प्रदक्षिणा. किती गोष्टी केल्या पाहिजेत? 5. कोणत्या कोणत्या? पहिलं काय आहे? चिंतन. दुसरं एकांतवास. तिसरं गंगास्नान. चौथं देवाचं पूजन. आणि 5वं तुळशीच्या प्रदक्षिणा. पहिलं चिंतन, दुसरं देवाचं एकांतवास, तिसरं गंगास्नान, चौथं देवाचं पूजन आणि 5वं तुळशीच्या प्रदक्षिणा. पहिलं चिंतन, दुसरं एकांतवास, तिसरं गंगास्नान, चौथं देवाचं पूजन आणि 5वं तुळशीच्या प्रदक्षिणा. पहिलं नाही सगळ्यांनी म्हटलं नाही तर मी पुढे जात नाही. एव्हाना या परिसराला माझी सवय झाली असेल. सगळं आपण सगळ्यांनी करायचं की नाही? मग सगळ्यांनी म्हणायचं. पहिलं काय आहे? चिंतन. दुसरं एकांतवास, तिसरं गंगास्नान, चौथं देवाचं पूजन, 5वं तुळशीच्या प्रदक्षिणा. पहिलं बस राहू द्या, ठीक आहे, इथपर्यंत पटलं सगळ्यांना? काही नाही महाराज, अपेक्षा इतकीच असते की या मंडपातून काहीतरी घरी गेलं पाहिजे, सगळं मंडपात नाही राहिलं पाहिजे. म्हणून फक्त हे म्हणून घ्यायचं आहे. अन्यथा तुमची परीक्षा वगैरे घेण्याचा अजिबात माझा मानस नाही. कृपया तसा गैरसमज करून घेऊ नका. परंतु हे आपण वारंवार म्हटलं पाहिजे. इंग्रजीत याला रिव्हिजन म्हणतात आणि आपण ती करून घेतली पाहिजे. पहिलं बस असं लक्षात आलं पाहिजे. चिंतन, एकांतवास, गंगास्नान, देवाचं पूजन, तुळशीच्या प्रदक्षिणा. या 5 महत्त्वाच्या गोष्टी तुकाराम महाराजांनी पहिल्या चरणात सांगितल्या. अशा पद्धतीनं आपला काळ व्यतीत केला पाहिजे. कसा करायचा? काळ सारावा चिंतने एक. तुम्ही चिंतन केलं पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात भरपूर चिंतन करायचं. भरपूर चिंतनासी न लगे वेळ सर्व काळ करावा. चिंतनाकरिता काही वेळेची मर्यादा नाही आहे. भगवान परमात्म्याचं चिंतन अंतःकरणपूर्वक करायचं आहे, आवडीनं करायचं आहे, पुष्कळ करायचं आहे. ज्ञानोबा म्हणतात नित्य सत्य अमित हरिपाठ जासी. बरोबर की नाही? नित्य सत्य अमित, तो अमित आहे. एकत्र म्हटलं की आपण त्याला मीत म्हणतो. नित्य सत्य मीत असं म्हणतो की नाही आपण? पण तो नित्य सत्य मीत असं नाही, ते सत्यमीत एकत्र शब्द असतो. तुम्ही कुठलाही हरिपाठाचं पुस्तक उघडा, त्याच्यामध्ये सत्यमीत हा एकत्र लिहिलेला शब्द असतो, वेगळा वेगळा नसतो. आणि जोडून असल्या कारणाने सत्यमित असतं. ते वेगळं लिहिलं तर सत्य आणि अमित असं वेगळं लिहावं लागेल, नाही तर अर्थ नाही लागणार ना. नित्य म्हणजे रोज, सत्य म्हणजे सत्यत्व बुद्धीनं, आणि मीत असा घेतला तर थोडं होतं. मीत शब्दाचा अर्थ काय? थोडं. मीत म्हणजे थोडं. मग थोडं नामस्मरण करा सांगतील काय ज्ञानोबा? नाही, अमित. अमित म्हणजे भरपूर भरपूर केलं पाहिजे. नित्य सत्य अमित हरिपाठ जासी कळीकाळ तयासी न पाहे दृष्टी वगैरे पुढचं. पण आपण भरपूर नामचिंतन केलं पाहिजे, भरपूर नामस्मरण केलं पाहिजे. नित्य म्हणजे रोज केलं पाहिजे, सत्यत्व बुद्धीनं केलं पाहिजे. जितका जास्त वेळ आपल्याला करता येईल तितका जास्त वेळ आपला काळ आपण भगवंताच्या चिंतनात घालवला पाहिजे. ही तुकोबारायांची अपेक्षा आहे. विठ्ठला कोणताही आळस करू नये. देवाच्या चिंतनामध्ये कोणताही आळस करू नये. भरपूर देवाचं चिंतन केलं पाहिजे. काय करायचं? जेव्हा जेव्हा आपल्याला मोकळा वेळ मिळेल, किंवा अगदी स्पष्ट सहज बोलायचं झालं तर कामामध्ये काम, काही म्हणा, राम राम, काय वेगळे प्रयत्न करावे लागतात. काय इंग्रजीत त्याला सेटअप म्हणतात. सेटअप काय? अशी काय वेगळा सेटअप मांडावा लागतो काय चिंतन करायचं तर? नाही, चला आता देवाचं चिंतन करायचं तर अमुक अमुक गोष्ट असली पाहिजे. पाठच मांडला पाहिजे, त्याच्यावर कलशच ठेवलं पाहिजे, स्थापनाच केली पाहिजे, पूजनच झालं पाहिजे, मग आपल्याला रामकृष्णारी म्हणता येईल. असं काय आहे काय? अजिबात नाही आहे. ते मुक्त कंठानं आपल्याला जेव्हा हवं तेव्हा तशा पद्धतीनं आपल्याला करता येतं. तुकाराम महाराज स्पष्ट म्हणतात न लगती बस, बाकी मागचं पुढचं नको, परंतु न लगती सायास. कोणत्याही पद्धतीचे सायास याला लागत नाही. आपण अखंड चिंतन केलं पाहिजे आणि भरपूर चिंतन केलं पाहिजे देवाचं चिंतन. आणि आपण म्हटलो ना, काळ वेळ नाम उच्चारिता नाही. काळ वेळ नाम उच्चारिता नाही. नाम उच्चारिता काळ वेळ नाही. नामाचा उच्चार करण्याकरिता काही काळा वेळेची मर्यादा नाही, ते भरपूर केलं पाहिजे. हो, काही काही ठिकाणी भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाला काही वेळ नाही आहे. हे आत्ता आपण लावून घ्यायला लागलो, नाहीतर अगोदर काय अशा कीर्तनाच्या वेळा होत्या काय? तुम्ही पूर्वीच्या मंडळींना विचारून पहा.
जेवढं काही मी मागच्या सगळ्या अनुभवी मंडळींकडून ऐकलेलं आहे, तर मागच्या काही वर्षांच्या पूर्वी कीर्तनाच्या वेळासुद्धा पत्रिकांमध्ये नसायच्या. बरोबर बोलतोय ना? कीर्तनाच्या वेळा फक्त इतकंच दिलेलं असायचं, सकाळचं कीर्तन आणि संध्याकाळचं कीर्तन. ते वेळेत सुरू होणार आणि वेळेत संपणार, पण वेळ दिलेली नसायची. भगवंताचं चिंतन हे असं अमाप केलं पाहिजे, मुक्त कंठानं केलं पाहिजे, वेळेच्या मर्यादेत न बसता केलं पाहिजे. काय आहे, भगवंताचं चिंतन करत असताना अमर्याद केलं पाहिजे आणि प्रपंच करत असताना त्याला मर्यादा घातल्या पाहिजेत. आमचं नेमका उलटं झालंय. आम्ही प्रपंच करताना अमर्याद करतो आणि देवाचं चिंतन करताना मात्र मर्यादित. आम्ही म्हणजे इतका काटेकोरपणे सांगतो की नाही, कधी कधी तर आम्ही एकदम अभिमानानं सांगतो, आमच्याकडे वेळेला खूप किंमत. 7 ते 9 म्हणजे 7 ते 9 नाही, 9च असं म्हणतात. 7 ते 9 पण नाही, 7 ते 9च. आता ह्याच्यामध्ये काय मला सांगा, 7 ते 9 म्हणजे 7 ते 9च. पारायण म्हटल्यानंतर 3च तास, कथा म्हटली की 3च तास, हरिपाठ म्हटला की 1च तास. एकही मिनिट आम्ही पुढे जात नाही. काकडा म्हटला की सकाळी 4 ते 6 आणि काकड्याला माणसं पण 4 ते 6च. काय गंमत आहे मला सांगावं, गंमत आहे. अहो, आपण वेळेच्या मर्यादा घातल्या, पण त्या भजनाला घातल्या ना, त्या चिंतनाला घातल्या. आणि प्रपंचाच्या बाजूचा विचार जर आपण केला तर सायासे करीसी प्रपंच दिननिशी. प्रपंच कैसा करीसी, प्रपंच सायासे करीसी आणि प्रपंच दिननिशी करीसी. ज्ञानेश्वर महाराज म्हटले, म्हणजे जे रात्रंदिवस करायला पाहिजे ते करत नाही आणि जे रात्रंदिवस करायला नको ते केल्याशिवाय आम्ही राहत नाही. रात्रंदिवस काय केलं पाहिजे? भजन केलं पाहिजे. आवड देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार हे केलं पाहिजे, पण हे आम्ही करत नाही. आणि प्रपंच मात्र आपण सायासानं करतो, अट्टहासपूर्वक करतो, ते पण रात्रंदिवस करतो. असं जर असेल तर प्रपंचाला मर्यादा घालाव्या, पण परमार्थाला मात्र मर्यादा घालू नये. अर्थातच देवाच्या चिंतनाला मर्यादा घालू नये, ते अमर्याद केलं पाहिजे. तुकाराम महाराजांना विचारलं, तुम्ही चिंतनावर एवढा का भर देताय? चिंतनच का बरं? चिंतनच का करायचं आणि ते अखंड का करायचं? अव्याहत का करायचं? अव्यावृत का करायचं? एवढं का चिंतन करायचं? तुकाराम महाराज असं म्हणतात की देवाचं चिंतन आपण का करावं, या काच्या प्रश्नाची उत्तरं देण्याकरिता भरपूर आपल्याला एक मोठी यादी करता येईल. का करायचं? भरपूर उत्तर आहेत त्याला, पण अगदी सगळ्याचा समावेश एक 3 कारणांमध्ये करायचा झाला तर देवाचं चिंतन का करावं? पहिली गोष्ट, देवाच्या चिंतनाने आपल्याला संकल्पित आणि अकल्पित अशी सगळी फळं प्राप्त होतात. म्हणून एक, आपल्यावर असलेल्या सगळ्या संकटांचं निवारण देवाच्या चिंतनानं होतं, म्हणून देवाचं चिंतन केलं पाहिजे. 2, आणि देवाचं चिंतन हे देवाला अतिशय प्रिय आहे, म्हणून देवाचं चिंतन केलं पाहिजे. 3 गोष्टी ध्यानात घ्या. का करायचं देवाचं चिंतन? पहिली गोष्ट, सगळे लाभ एकत्र प्राप्त होतात, सगळे फळं एकत्र प्राप्त होतात, म्हणून देवाचं चिंतन करायचं. दुसरं, आलेल्या सगळ्या संकटांचं निवारण होतं, म्हणून देवाचं चिंतन करायचं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे भगवान परमात्म्याला ते अतिशय प्रिय आहे, म्हणून देवाचं चिंतन केलं पाहिजे. विठ्ठला ऐका काय म्हटलो आपण? देवाचं चिंतन का केलं पाहिजे? पहिलं कारण, देवाचं चिंतन याकरता करायचं कारण सगळी फळं एकत्र प्राप्त होतात की नाही. आपल्याला फळ पाहिजे की नाही? देवाचं भजन केलं तर त्याच्या बदल्यात आपल्याला काही पाहिजे की नाही पाहिजे? हो नाही बोला ना जरा, अशा माना तरी हलवा ना जरा. बाबा पाहिजे तरी म्हणा, नाही तर नाही पाहिजे तरी म्हणा, पण काहीतरी म्हणा. पाहिजे आपल्याला, प्रत्येकाला काहीतरी पाहिजे. आणि जे काही आपल्याला पाहिजे, माणूस प्रत्येक गोष्ट करत असताना त्याला त्यातून काहीतरी पाहिजे असतं, काहीतरी पाहिजे. प्रत्येकाला काहीतरी पाहिजे, प्रत्येकाला प्रपंचात काहीतरी पाहिजे, परमार्थात काहीतरी पाहिजे, प्रत्येकाला काहीतरी पाहिजे. तुम्हाला गंमत सांगू काय? कीर्तनाला आला ना तरी काहीतरी पाहिजे. फक्त माझ्याकडे बघू नका, सगळ्यालाच काहीतरी पाहिजे. प्रत्येकाला काहीतरी पाहिजे. प्रत्येकाला म्हणजे मी श्रोत्यासकट म्हणतो, श्रोत्याला पण काहीतरी पाहिजे ना. काय सगळे श्रोते कीर्तन ऐकायला येतात असं नाही. एखाद्याला संगीताची फार आवड असते, म्हणून तो फक्त चालीच ऐकायला येतो. त्याला कीर्तनातून दुसरं काही नाही पाहिजे असतं, त्याला एखादी नवीन चाल पाहिजे असते. एखादी चाल मिळाली भरपूर झालं.
एखादा फक्त पखवाजच ऐकायला येतो, त्याला एखादा बोल पाहिजे असतो. त्याला एखादा बोल पाहिजे, एखादी तिहाई तरी मिळावी असं वाटतं, नाहीतर एखादा चक्रधार तरी मिळावा, कुठं तरी वाजवता येईल असं काहीतरी त्याला त्याच्यातून पण पाहिजे असतं. ज्याला संगीताची आवड आहे त्याला एखादी चाल पाहिजे, ज्याला पखवाजाची आवड आहे त्याला एखादा बोल पाहिजे, ज्याला वेदांताची आवड आहे त्याला एखादी प्रक्रिया पाहिजे, ज्याला चिंतनाची आवड आहे त्याला 2-4 मुद्दे पाहिजेत, ज्याला पाठांतराची आवड आहे त्याला एखादं प्रमाण पाहिजे, ज्ञानेश्वरीची आवड आहे त्याला ओव्या पाहिजेत. म्हणजे कोणाला ओवी पाहिजे, कोणाला प्रमाण पाहिजे, कोणाला चिंतन पाहिजे, अजून पुढं बोलतो कोणाला गाणी पाहिजेत, कोणाला कविता पाहिजेत, कोणाला विनोद पाहिजेत. प्रत्येकाला पाहिजे पाहिजे पाहिजे. आणि आमची कीर्तन परंपरा इतकी श्रीमंत आहे की आजकाल ज्याला जे पाहिजे ते देतंय. जे जया पाहिजे जे जया पाहिजे ते आहे रे. हो, असलं दुकान आता दुकानच घातलं हे. जे पाहिजे ते, जे पाहिजे ते. तुम्हाला चरित्र पाहिजे, चला चरित्र बनाय. तुम्हाला विनोद पाहिजेत, विनोद आहे. तुम्हाला ज्ञान पाहिजे, ज्ञान आहे. सगळं काय मिळतं, सगळं काय. प्रत्येकाला काहीतरी पाहिजे. तुम्हाला एक गंमत सांगू का, ज्याला काहीच नाही पाहिजे त्याला पण काहीतरी पाहिजे. तुम्ही म्हणा आता ही मोठी गंमत आहे, याच्यातली काय सोडवणूक आहे? याच्यातली सोडवणूक इतकंच आहे, ज्याला काहीच नाही पाहिजे त्याला काय पाहिजे? त्याला इतकंच पाहिजे की आजचे कीर्तनकार तरी 9ला थांबले पाहिजे. असं बोलायचं. असं बोलायचं, थांबले पाहिजे म्हटलं लगेच पाहिजे. प्रत्येकाला काहीतरी पाहिजे, काहीतरी पाहिजे, काहीतरी पाहिजे. फळाची अपेक्षा कोण करत नाही? प्रत्येकजण काहीतरी फळाची अपेक्षा करतो. आणि ध्यानात घ्या, इतर जी सगळी साधनं उपलब्ध आहेत त्या प्रत्येक साधनामध्ये फळ देण्याचं सामर्थ्य आहे, पण एका वेळेला एक साधन एकच फळ देऊ शकतं. एका वेळेला एका साधनाला अनेक फळ देण्याची व्यवस्था इतर कुठल्याच साधनामध्ये नाही आहे. ती फक्त नामचिंतनामध्ये आहे. नामचिंतन हे एकमेव असं साधन आहे की एकाच साधनाच्या माध्यमातून अनेक फळं एकत्र प्राप्त होतात. अवघे होतील लाभ एका चिंतने. अवघे होतील लाभ एका चिंतने. नाम एका या चिंतने नाम संकीर्तने गोविंदाच्या अवघे लाभ होती. अवघे म्हणजे सगळे, सगळेच्या सगळे. तुकोबाराय म्हणतात सगळे लाभ होतील एका या चिंतने. नुसतं देवाचं चिंतन करायचं आणि सगळे लाभ पदरात पाळून घ्यायचे. ही व्यवस्था फक्त नामचिंतनातच आहे. म्हणून काळ सारावा चिंतने पहिलं कारण. सगळे लाभ एकत्र मिळतात ना. आणि मला सांगा ना, तुम्हाला काय आवडेल? हे वेगळं वेगळं फळ मिळवण्याकरता वेगळं वेगळं साधन करायचं हे बरं आहे, की सगळी फळं एकत्र मिळतात म्हणून चिंतन करायचं हे बरं आहे? कुठलं बरं आहे? दुसरं बरं आहे. सगळी फळं एकत्र मिळतात म्हणून देवाचं चिंतन करायचं सोपं आहे. मी उदाहरण देतो. मला सांगा, ते महिन्याचं सामान भरायला आपण निघालो, किराणा सामान भरायला निघालो. आणि बाबा आता शहराकडे जायचं आणि महिन्याचं सामान भरायचं म्हणून आपण घरातून एक यादी करून घेतली. एक भली मोठी यादी केली. आपल्याला महिन्याचं सामान भरायचं आहे. आपण गेलो आणि प्रत्येक सामान विकत घेण्याकरता वेगळ्या वेगळ्या दुकानात जाणं हे तुम्हाला पसंत आहे, की सगळी सामानं एकत्र मिळतात म्हणून डीमार्टला जाता? कसं करता मला सांगावं? हां, सगळं एकत्र मिळतं म्हणून कुठं जायचं? डीमार्टला जायचं. डीमार्टला जायचं कारण तिथं सगळं एकत्र मिळतं. ते आपल्या चिठ्ठीत जे नसतं ते पण तिथं मिळतं. हे गंमत आहे त्याची.
आपल्या चिठ्ठीत जे नसतं ना ते पण तिथं मिळतं म्हणण्यापेक्षा तिथं गेल्यानंतर आपल्याला प्रत्येक गोष्टीकडे पाहिलं काय असं वाटतं, अरे हे गरजेचंच आहे, अरे हे तर आपल्याला पाहिजेच, हे आपल्या घरात असलंच पाहिजे. आणि डीमार्टवाली मंडळी इतकी हुशार आहेत, इतकी हुशार आहेत, इतकी हुशार आहेत की आपण घेतलेल्या सामानाचं वजन कळू नये म्हणून त्याने ट्रॉल्या ठेवल्यात त्या. हां, त्यांना तुम्हाला कळतच नाही ना वजन किती झालंय. तो आपलं काम काय फक्त इथलं घ्यायचं, हां टाकलं बाबा, इथलं घेतलं टाकलं, घेतलं टाकलं, बस. ते सासवडच्या घाटासारखं, ते कसं साबुदाणा वडा टाक, जाऊ द्या. ते जसं असतं ना, राजगिराचं टाका, चिक्की आली टाका झोळीत, केळी आली टाका झोळीत, सगळं काढायचं कधी घाट चढल्यावर. तसं तिथं गेलं की काय नाही, त्या रॅकवर ठेवलेलं असतं, उचलायचं की टाकलं गाडीत, उचलायचं की टाकलं त्या ट्रॉलीत. त्या ट्रॉलीचं वजन आपल्याला काही कळत नाही, पण कळतच नाही असं नाही, ते कळतं. सगळ्यांचा अभ्यास दांडगा आहे या बाबतीतला. ते कळतं, पण कधी कळतं, बिलिंग काउंटरला गेल्यानंतर. ते काउंटरला गेल्यानंतर कळतं, अरे वजन फार झालंय. आणि लाजेपोटी आपण तिथं वजन कमी व्हावं म्हणून आपण काढूनही ठेवत नाही, तिथलं काढून ठेवत नाही. मला म्हणायचं काय आहे, तिथं आपण गेलो कशा करता गेलो सांगावं. का गेलो, सगळं एकत्र मिळतं म्हणून. मग सगळं एकत्र मिळतं म्हणून जर आपण एखाद्या मॉलला जातो, वेगळ्या वेगळ्या दुकानात हिंडणं आपल्याला पसंत नाही, त्याचप्रमाणे वेगळी वेगळी फळं मिळावी याच्याकरता वेगळी वेगळी साधनं करावी, याच्यापेक्षा सगळी फळं एकत्र मिळतात ना, म्हणून देवाचं चिंतन करावं. विठ्ठला विठ्ठला. काळ सारावा चिंतने एक. एक काय, सगळी फळं मिळतात म्हणून. दुसरं काय कारण आहे, दुसरं कारण असं आहे की सगळी संकट निवारण होतात म्हणून. तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भव सिंधू. भगवान परमात्म्याच्या चिंतनाने सगळी संकट नाहीशी होतात. पुराणातली सगळी उदाहरणं पहा. प्रल्हादावर जेव्हा जेव्हा संकट आलं तेव्हा प्रल्हादानं काय केलंय, चिंतन केलंय. गजेंद्रावर संकट आलं त्यानं काय केलंय, चिंतन केलंय. द्रौपदीवर संकट आलं तिनं काय केलंय, चिंतन केलंय. ज्यांनी ज्यांनी देवाचं चिंतन केलं त्या प्रत्येकाला संकटातून सोडवण्याची जबाबदारी भगवंतानं घेतली. आणि भगवान परमात्मा संकटातून सोडवतो म्हणून चिंतन करावं. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया आघात निवाराया, ही जबाबदारी तो घेतो ना, म्हणून त्याचं चिंतन करायचं. काहीच नाही, सगळ्या संकटातून मुक्ती आहे, सगळ्या संकटातून निवारण आहे, म्हणून आपण देवाचं चिंतन केलं पाहिजे. हे दुसरं कारण आहे. आणि तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे देवाचं चिंतन हे देवाला अतिशय प्रिय आहे, म्हणून आपण देवाचं चिंतन केलं पाहिजे. तुकोबारा म्हणतात ते देवाला फार आवडतं, देवाला फार आवडतं. काय आवडतं, देवाचं चिंतन केलेलं देवाला फार आवडतं. गीता भाग
गीता भागवत करीते श्रवण अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे. फक्त गंमत अशी आहे की अखंड चिंतन विठोबाचे हे देवाला आवडतं. आवडे देवासी आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस किंवा गीता भागवत करीते श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. मला एक बारीकसं गमत त्यातलं सांगायचं होतं बरं का. अखंड चिंतन विठोबाचे हे मान्य आहे, पण हे देवाला प्रिय आहे असं आपण म्हटलो, या चरणात कुठं तसं आहे? गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे, यात विठोबाला आवडतं हे कुठं लिहिलंय? इथं कुठं लिहिलंय? तिथं नाही लिहिलंय, पण वरती लिहिलंय. त्याच्यामुळे मी असं म्हणत असतो की तुकोबारायांच्या एका चरणाचा अर्थ लावायचा असेल तर अख्खा अभंग पाहावा लागतो, एका अभंगाचा अर्थ लावायचा असेल तर अख्खं प्रकरण पाहावं लागतं, आणि एका प्रकरणाचा अर्थ लावायचा असेल तर अख्खी गाथा पाहावी लागते. हे इतकं दिसतं तितकं सोपं नाही आहे. हे जितकं दिसतं तितकं अख्खा अभंग तरी पाठ केला पाहिजे. मी तर म्हणतो कमीत कमी नमनं तरी पाठ केली पाहिजेत. अलीकडं समचरण सर्वजमपासून गडबड आहे, महायोग पीठेपासून गडबड आहे. उदाहरणं सांगायची झाली तर 10 वाजले तरी संपणार नाहीत, इतकी भलत्या क्लिप्स आपल्याकडे आहेत. अभंगाच्या कीर्तनाच्या सुरुवातीला असलेलं जे सात्विक नमन आहे ते सुद्धा पाठ होऊ नये. कीर्तनाच्या गादीवर उभं राहण्याची जर हौसच असेल तर थोडंफार पाठ केलं पाहिजे. जिथं तुकाराम महाराज म्हणत असतील की काही पाठ केली संतांची उत्तरे, आणि आम्ही मात्र नमन पण पाठ करायला तयार नाही आहोत, ही अत्यंत मोठी शोकांतिका आहे. आणि ते म्हटलेच पाहिजेत. हा अट्टहास कोणी केलाय? पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची या, एवढं म्हणान मोकळं करा ना. पण ते अट्टहास पण असतो ना, आम्हाला दाखवायचं असतं. मग दाखवायचं असतं त्याचं पाठ केलं पाहिजे, पाठ केलं पाहिजे. तुम्ही ध्यानात घ्या, ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. अलीकडे कीर्तन परंपरेमध्ये सुरू असलेले हे अत्यंत विकृत प्रकार ही कीर्तन परंपरेकरिता गांभीर्यानं लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. ही आपण प्रत्येकानं ध्यानात घेतली पाहिजे. ही दिसती तेवढी सोपी नाही आहे आणि दिसती तेवढी साधारण पण नाही आहे. तुकाराम महाराज म्हटले गीता भागवत आपलं इथं चालू आहे अखंड चिंतन विठोबाचे. ते तिथं जरी दिसलं नाही ना तरी वरती मात्र ते दिसतं. अभंग सगळ्यांच्या परिचयाचा आहे. आपुलिया हिता जो से जागता धन्य माता पिता तयाची कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिख वाटे देवा. हे तयाचा हरिख वाटे देवा हे आहे ना, हे तात्पर्य आहे. तयाचा हरिख वाटे देवा. हरिख शब्दाचा अर्थ प्रसन्नता आहे, हरिख शब्दाचा अर्थ आवड आहे, हरिख शब्दाचा अर्थ आनंद आहे. मग तयाचा हरिख वाटे देवा म्हणजे काय? देवाला त्यांचा आनंद वाटतो, देवाला त्यांच्याबद्दल प्रसन्नता वाटते. मग आता त्यांच्याबद्दल देवाला प्रसन्नता वाटते, त्यांच्याबद्दल देवाला आनंद होतो, त्यांच्याबद्दल देवाच्या अंतःकरणात प्रियत्व भावना आहे. मग त्यांच्या म्हणजे कुणाच्या? मग पहिल्यापासून लावायचं. आपल्या हिता जो असे जागता तयाचा हरिख वाटे देवा. कुळी पन्यापुत्र होती जे सात्विक तयाचा हरिख वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण तयाचा हरिख वाटे देवा. अखंड चिंतन विठोबाचे तयाचा हरिख वाटे देवा असं लावायचं. याचा अर्थ देवाचं चिंतन हे देवाला अतिशय प्रिय आहे, म्हणून देवाचं चिंतन केलं पाहिजे. का करायचं? सगळी फळं एकत्र मिळतात म्हणून देवाचं चिंतन करायचं, सगळी संकट निघून जातात म्हणून देवाचं चिंतन करायचं, आणि देवाचं चिंतन देवाला प्रिय आहे म्हणून देवाचं चिंतन करायचं. काळ सारावा चिंतने विठ्ठला काळ सारावा चिंतने. चला, चिंतन संपलं. दुसरं काय आहे? हां एकांतवास. एकांतवास दुसरं एकांतवास म्हणजे एकांतवास साधला पाहिजे, एकांतवासात राहिलं पाहिजे. एकांतवास कशा करता? परत ते पहिल्याकडे लावा ना. चांगलं चिंतन व्हावं याच्याकरता एकांतवासात राहिलं पाहिजे. एकांतवासात जितकं चांगलं चिंतन होतं तितकं चांगलं चिंतन लोकांतात होत नाही. लोकांतात कोणतीच साधना व्यवस्थित होत नाही. ती उपासना साधना करण्याकरता तुम्हाला एकांतातच राहावं लागेल.
तुकाराम महाराज लोकात गेले नाहीत असं नाही. जेव्हा जेव्हा तुकाराम महाराजांना कीर्तन करायचं आहे तेव्हा तुकाराम महाराज लोकांमध्ये जातात. तुकाराम महाराजांना वारी करायची आहे तेव्हा तुकाराम महाराज लोकांच्या मध्ये जातात. तुकाराम महाराजांना भगवंताचं भजन करून जयघोष करायचं आहे तुकाराम महाराज लोकांतामध्ये जातात. पण जेव्हा तुकाराम महाराजांना चिंतन करायचं आहे तेव्हा तुकाराम महाराज भंडाऱ्यावर जातात. तेव्हा तुकाराम महाराज भामचंद्राकडे जातात. तेव्हा तुकाराम महाराज घोरवडेश्वराकडे जातात. का जातात? तुकाराम महाराजांना काय पाहिजे? तुकाराम महाराजांना एकांतवास पाहिजे. एकांतवास पाहिजे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षिणी सुस्वरे आळविती येणे सुखे रुचे एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा. तुकाराम महाराज म्हणतात येणे सुखे रुचे एकांताचा वास एकांतात केलं पाहिजे. एकांतात केलेलं चिंतन हे अधिक प्रभावी होत असतं. म्हणून आपण चिंतन करण्याकरता काय साधला पाहिजे? एकांतवास साधला पाहिजे. काळ सारावा चिंतने काळ सारावा एकांतवासी. एकांतवासात एकांतवासात का राहावं याची अधिक कारणं तुकाराम महाराजांनी गाथेमध्ये दिलेली आहेत. त्यातलं एक कारण तुकाराम महाराज असंही सांगतात की लोकांमध्ये गेल्यानंतर अंतःकरणातल्या विकृत भावना वाढण्याची शक्यता आहे म्हणून एकांतात राहायचं. कदाचित दोष वाढतात ना, दोष वाढतात. लोकांमध्ये गेल्यानंतर आपण इतरांचे दोष पाहतो. लोकांमध्ये गेल्यानंतर आपण इतरांचे गुण पाहतो आणि त्या गुणदोषांच्या माध्यमातून अंतःकरणामध्ये काहीतरी दोष निर्माण होण्याची शक्यता असते. म्हणून आपण साधना करण्याकरिता नेहमी एकांतातच राहिलं पाहिजे. एकांतात केलेली साधना जितकी फलदायी होते तितकी ती लोकांतात होत नाही. म्हणून साधना कशी करायची? एकांतात. चिंतन कसं करायचं? एकांतात. काळ सारावा एकांतवासी. पहिला चिंतन आहे, दुसरं एकांतवासी, तिसरं काय? गंगा स्नाने. गंगा स्नाने काळ सारावा सारावा गंगा स्नाने म्हणजे रोज गंगा स्नान. रोज 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 गंगा स्नान शक्य आहे का? रोज गंगा स्नान शक्य आहे का? माना हलवान जरा. बस नाही, रोज गंगा स्नान शक्य नाही. रोज कुठून करायचं? एखाद्या वेळेला कधीतरी आम्ही जाऊ की नाही, कधीच तरी आम्हाला असं वाटेल की आता फारच गरज आहे आणि गेलंच पाहिजे. म्हणजे कळलं तर बरं होईल. हां, आता फारच गरज आहे आणि गंगेत जाऊन बुडी मारलीच पाहिजे. म्हणजे बरंच पाप साठलेलं आहे, आता तिथं गेलंच पाहिजे, स्नान केलं पाहिजे आणि शुद्ध झालंच पाहिजे. असं कधीतरी वाटलं की मग आम्ही कधीच तरी जाऊ आणि मग तिथं गेल्यानंतर गंगेमध्ये बुडी मारू, त्याच्यातून स्नान करू, काहीतरी अपेक्षा करू. बाबा आमच्याकडून जी पापं झाली असतील त्यांचा कृपया करून कोणताही लेश आमच्याकडे येऊ नये अशी गंगा मातेला प्रार्थना करू वगैरे वगैरे होईल. पण हे एकदा होईल ना, एकदा. रोज कुठून करायचं? रोज रोज गंगेला जायचं, स्नान करायचं, रोज गंगा स्नानाचं पुण्य मिळवायचं. हे कसं करायचं? रोज कधी गंगेला जाणं आपल्याला शक्य नाही आहे. पण रोज जरी गंगेला जाणं शक्य नसलं, माझ्याकडे लक्ष द्या, रोज गंगेला जाणं शक्य नसलं तरी रोज तुम्हाला गंगा स्नान घडेल असा एक उपाय माझ्याकडे आहे. असा एक उपाय माझ्याकडे आहे. सांगू का तुम्हाला? हां, सांगू का उपाय? आपण करणार असाल तर सांगीन. हां, तुम्ही 6 जणी मला कीर्तन झाल्यावर येऊन भेटा. बस तुम्ही ऐका ऐका. करणार का तुम्ही उपाय? ही सगळी मंडळी करणार काय? कॉन्फिडन्स दिसत नाही यांच्यात. हो हो तर म्हणा. त्यांना याची चिंता पडली आहे काय उपाय सांगतात आणि काय नाही. तसा मी उपाय सांगणारा बुवा नाही आहे. तुम्ही चिंताच करू नका. मला बाकीचे कुठलेच उपाय जमत नाहीत. मला फक्त एवढा एकच उपाय माहिती आहे. रोज गंगा स्नान घडेल याचा एक उपाय माझ्याकडे आहे. याचा एक उपाय माझ्याकडे आहे. काय उपाय आहे? काय उपाय आहे? रोज गंगा स्नान घडावं याच्याकरता काय करायचं आहे? सोपं आहे. रोज गंगा स्नान घडावं याच्याकरता एकच उपाय आहे. गळ्यात तुळशीची माळ घालायची. एकदम सोपा उपाय, सगळ्यात सुलभ उपाय. हां, कोण कोण करणार आहे? ज्यांच्या आहेत त्यांनी नका सांगू. ज्यांच्या नाहीत त्यांनी हात वर करा. त्यांनी हात वर करा आणि ज्यांच्या हात वर येतील आयोजकांनी नावं टिपून घ्या, काल्याच्या दिवशी घालून टाका. हां, बस झालं, करून टाकायचं लगेच. तुळशीची माळ गळ्यात घालणं हा सगळ्यात सर्वोत्तम उपाय आहे. तुम्हाला काय संबंध आहे? संबंध इतकाच आहे, आपल्या गळ्यात तुळशीची माळ आहे. लक्ष देऊन ऐका. आपल्या गळ्यात जर तुळशीची माळ आहे आणि ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे तो जेव्हा रोज सकाळी स्नान करतो तेव्हा स्नान करत असताना तुळशीच्या मण्यावरून गेलेलं पाणी जे आपल्या शरीरावर येतं ते रोज गंगा स्नानाचंच पुण्य देतं. म्हणून तुळशीची माळ घालायची. रोज गंगा स्नान काही नाही, सोपं आहे. तुळशीची माळ गळ्यात घालायची, रोज गंगा स्नान आहे. बरं चला, हा उपाय जर तुम्हाला नसेल शक्य वाटत तर मग याच्यापेक्षा सोपा आपण रोज म्हणतो, वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा.
म्हणजे स्नान करत असताना गंगेचं स्मरण करावं. स्नान करत असताना गंगा गंगा असं गंगेचं नामस्मरण करावं. स्नान करताना गंगेचं स्मरण केलं की गंगा स्नानाचं पुण्य आहे. पण तुम्हाला गंमत सांगू, एखाद्या दिवशी नाहीच आठवलं तर आठवलंच पाहिजे ना, आठवलं पण पाहिजे बाबा गंगा गंगा म्हणायचं आहे. नाही आठवलं तर त्याच्यापेक्षा तुळशी माळ सोपी आहे. म्हणून मी म्हटलं की तो सोपा पर्याय आहे. तुम्ही ते करा. तुळशीची माळ घाला. हा एक तुळशी माळ गळ्यात असणं, रोज गंगा स्नान, गंगेचं नामस्मरण करणं, रोज गंगा स्नान. आणखी एक तिसरा चांगला उपाय मी तुम्हाला सांगतो. ज्ञानेश्वर महाराजांच्या वचनानं सांगेन. ज्ञानोबाराय असं म्हणतात, रोज आपल्याकडून गंगा स्नान व्हावं याच्याकरता एक चांगला उपाय आपल्या हातात आहे, आपल्याकडं उपस्थित आहे, आपल्याला रोज उपलब्ध आहे. काय उपाय आहे तो? ज्ञानोबारायांची सगळ्यांच्या पाठांतरातली ओवी कदाचित, सकळ तीर्थाची ये धुरे जे का माता पितरे तिये सेवेसी कीर शरीरे लोणकी जे. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आपल्या घरात आपले माता पिता त्यांच्या चरणाजवळ सगळी तीर्थ एकत्र नांदतात. मग ज्या आपल्या माता पित्याच्या चरणाजवळ सगळे तीर्थ एकत्र नांदतात, त्या माता पित्याचं रोज दर्शन घेणं म्हणजे रोज गंगा स्नान आहे. रोज गंगा स्नान. वेगळं गंगा स्नान करायची गरज नाही आहे. काळ सारावा चिंतने 1, काळ सारावा एकांतवासी 2, काळ सारावा गंगा स्नाने 3, काळ सारावा देवाच्या पूजेत देवाच्या पूजने. देवाचं पूजनामध्ये आपण काल व्यतीत करावा. भगवंताचं पूजन करणं ही एक भक्ती आहे आणि ती भक्ती करत करत आपण भगवान परमात्म्याचं पूजन करावं, काळ व्यतीत करावा. आणि प्रदक्षिणा तुळशीला प्रदक्षिणा घालाव्या. रोज सकाळी देवाची पूजा झाली, थोडंसं शुद्ध पाणी तुळशीला अर्पण करायचं बरं का. आपण ज्या पाण्यानं देवाची पूजा केली तेच पाणी तुळशीला घालायचं नाही. तुळशीला अर्पण करत असताना शुद्ध पाणी तुळशीला अर्पण करायचं असतं. मग थोडंसं पाणी तुळशीला अर्पण करावं, तुळशीला पाणी घालावं आणि तुळशीला प्रदक्षिणा करायची. रोज तुळशीला प्रदक्षिणा करायची, अजिबात विसरायचं नाही. रोज तुळशीला प्रदक्षिणा करायची. मला फक्त चिंता याचीच वाटते की ज्याची तुळस अंगणात आहे त्याचं ठीक आहे, काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त आहार विहार नेम इंद्रियांसी सार नसावी बासर निद्रा बहुभाषण. तुकाराम महाराजांनी आपलं मनुष्याचं जीवन चांगलं असावं याच्याकरता एक 10 गोष्टींची यादी सांगितली आहे आणि पैकी 5 गोष्टींचा विचार आपण पहिल्या चरणाच्या अनुषंगानं करून आलेलो आहोत. माणसानं काय काय केलं पाहिजे? चिंतन केलं पाहिजे, एकांतवास साधला पाहिजे, गंगा स्नान केलं पाहिजे, देवाचं पूजन केलं पाहिजे, तुळशीच्या प्रदक्षिणा केल्या पाहिजेत. या 5 गोष्टी पहिल्या चरणातल्या. आणि दुसऱ्या चरणात तुकाराम महाराज अधिक 5 गोष्टी सांगतात. युक्त आहार, युक्त विहार, नेम इंद्रियांसी सार, नसावी बासर निद्रा आणि नसावे बहुभाषण. 5 गोष्टी सांगितल्यात. 5 गोष्टी. पहिलं चरण काय? पहिली गोष्ट काय? दुसऱ्यातली बरं का. दुसऱ्या चरणातलं पहिलं काय? युक्त आहार म्हणजे काय? चांगलं खाणं. काय म्हणजे कीर्तनामध्ये पण हा आहाराचा विचार किती वेळेवर आलाय बघा बरं. आहाराच्या वेळेवर आहाराचा विषय आलाय. म्हणजे याच्याकरता कृपाच असावी. चिंता करू नका. फक्त 5-7 मिनटं 10 मिनटं तुमची जास्त घेईन. ती पण तुम्ही आज्ञा दिली तर घेतो. तुम्हाला भुका नाही लागल्या ना अजिबात? अजिबात. तुम्ही नाहीच म्हणायचं मी विचारलं तरी. परत 10 मिनटानं विचारलं तुम्ही नाहीच म्हणायचं बरं का. हो म्हणायचं नाही अजिबात. एक 10 मिनटं फक्त याचा विचार आपण अधिकचा करूया. ध्यानात घ्या. युक्त आहार काय केलं पाहिजे? युक्त आहार, चांगला आहार, सात्विक आहार, शुद्ध आहार. मनुष्यानं चांगल्या आहाराचं ग्रहण केलं पाहिजे, चांगल्या आहाराचा स्वीकार केला पाहिजे. चांगला आहार माणसाकडे असला पाहिजे बरं का. आहार घेत असताना माणसानं गडबड करू नये. आहार घेत असताना गडबड करू नये. किंबहुना मी तर असं म्हणेन, कमीत कमी माणसानं शाकाहार घेतला पाहिजे. कमीत कमी शाकाहार तरी पाळला पाहिजे. मांसाहार करू नये. मांसाहार हा मनुष्याचा आहार नाही. त्यामुळे माणसानं पूर्णपणे मांसाहार टाळला पाहिजे. आणि माणसानं काय केलं पाहिजे? शुद्ध सात्विक शाकाहार घेतला पाहिजे. आणि आहार घेत असताना पण किती घ्यायचा हो? किती घ्यायचा? अल्प आहार. थोडं
माणसानं थोडं खायचं असतं, जास्त खाऊ नये. माणसानं थोडं खायचं, थोडं खाल्लं पाहिजे, जास्त खायचं नाही. जितकं आपल्या कार्यकारणापुरता आवश्यक आहे माणसानं तितकंच खाल्लं पाहिजे. काही माणसांचे खाण्याच्या बाबतीत फार नियम असतात, तुम्ही पहा. काही लोक असे असतात की जी दिवसाला एकदाच जेवतात, परत जेवत नाहीत. संपूर्ण दिवसामध्ये त्याला एकभुक्तपणा म्हणतात की नाही, एकदाच जेवण, परत जेवायचं नाही. काही लोक असे असतात की ती जेवतात पण त्यांच्या जेवणामध्ये एक वाढी व्रत असतं. एक वाढी व्रत म्हणजे ते एकदा जितकं वाढलं जातं तितकंच खातात, परत काही घेत नाहीत. एकदाच वाढलं तेवढंच खायचं, जास्त खायचं नाही. काही लोकांचं असं असतं की ते फक्त आणि फक्त साधं खातात, ते तिखट खात नाहीत, आंबट खात नाहीत, काही नाही, चमचमीत नाही वगैरे, असे नियम आहेत बऱ्याच लोकांचे. तुम्ही एकादशी पहा ना, एकादशी करत असताना लोक कशी करतात. एकादशी काही लोक एकदाच काहीतरी आहार घेतात, काही लोक एकदाच घेतात आणि काही लोक एकदाचच घेतात. हे इतकं म्हणजे एकादशी आणि दुप्पट, तरी आतापर्यंत दुप्पट होतं, सध्या ते तिप्पट खाशी झालंय. कारण आता सगळंच आहे ना. एकादशीचा कुठला आहार उपलब्ध नाही सांगा. मिसळपासून, वड्यापासून, डोशापासून, इडलीपर्यंत सगळंच आहे, सगळं मिळतं, सगळं एकादशी. पण काही लोक इतक्या निष्ठेने एकादशी करतात, ते निर्जला एकादशी करतात. निर्जला म्हणजे जलसुद्धा घेत नाहीत, जलसुद्धा म्हणजे पाणीसुद्धा पित नाहीत, पाणीसुद्धा घेत नाहीत. निर्जला एकादशी, पाणीसुद्धा न घेणं, निर्जला एकादशी करतात. मागच्या वर्षी वारी करत असताना देवेघाट आपण चढलो आणि देवीघाट चढून वरती गेलो तेव्हा विश्रांती असते. विश्रांतीपासून पुढं चालायला लागलो आणि एक व्यक्ती आम्हाला भेटले. मला म्हटले, महाराज आज एकादशी आहे. मी म्हटलं हो ना, आज एकादशी आहे. एवढा मोठा घाट चढायचा आणि दरवर्षी या घाटात एकादशीच असते. म्हटलं हो एकादशी आहे, पण माझी निर्जला आहे. मी म्हटलं एवढा घाट चढायचा, निर्जला एकादशी. म्हटलं असं कशाला करायचं. अख्खा घाट चढायचा असतो, आपल्याला श्रम करायचे असतात, थकतो माणूस. आपण असं नाही केलं पाहिजे. कथेची सामुग्री, देहा अवसानावरी थोडंफार काहीतरी फलाहार वगैरे घेतला पाहिजे. त्याच्यामुळे एकादशी असं कमीत कमी घाटातून चढताना तरी करत जाऊ नका, निर्जला नका करू, थोडंसं काहीतरी घेऊन करत जरा. घाटातून चढता तुम्ही निर्जला एकादशी करता, फार मोठी गोष्ट आहे. म्हटलं फार मोठी गोष्ट आहे, तुम्हाला नमस्कार केला पाहिजे. ते म्हटले महाराज जरा थांबा. म्हटले थांबा, निर्जला म्हणजे काय ते ऐका. मी म्हटलं निर्जला म्हणजे काय. ते म्हटले निर्जला, आमची एकादशी निर्जला आहे म्हणजे पाणी सोडून सगळं घेतलंय, पाणी सोडून बाकी सगळं घेतलंय. म्हटले मी म्हटलं इथंच भेटलात, परत भेटू नका. निर्जला म्हणजे काहीच न घेणं. आहाराचे खूप नियम आहेत. आपल्याला आयुर्वेदानं आहाराचे अनेक नियम सांगितलेले आहेत की जे शरीर स्वास्थ्याकरिता आणि मनुष्याच्या चिंतनाच्या वाटचालीकरिता अतिशय महत्त्वाचे आहेत, ते आपण पाळले पाहिजेत. युक्त आहार एक. दुसरं काय, युक्त विहार. चांगला आहार तसं चांगलं फिरणं असलं पाहिजे. विहार म्हणजे फिरणं, चांगलं फिरणं असावं. चांगलं फिरणं म्हणजे काय, मला विचाराल चांगलं फिरणं म्हणजे काय, तर चांगलं फिरणं म्हणजे चांगल्या ठिकाणी फिरणं आणि चांगल्याच्या सोबत फिरणं म्हणजे चांगलं फिरणं. बस, चांगल्या ठिकाणी फिरायचं आणि चांगल्याच्या सोबत फिरायचं. युक्त विहार. नेम इंद्रियांशी सार. आपण आपल्या इंद्रियांना नेम घालून द्यायचे, चांगले नेम घालून द्यायचे. भगवंताकडे आपली इंद्रिय प्रवृत्त होतील असे नियम आपण आपल्या इंद्रियांना घालून दिले पाहिजेत. आपण आपल्या इंद्रियांना त्यांच्या विषयापासून परावृत्त करून भगवान परमात्म्याच्या विषयाकडे प्रवृत्त होण्याकरता काही नियम घालून दिले पाहिजेत. घेई माझे वाचे,
विठोबाचे गोड नाम विठोबाचे, डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण, मना तेथे धाव घेई, राहे विठोबाचे पायी, तुका म्हणे जीवा नको सोडूया केशवा. या सगळ्याला म्हणतात नेम इंद्रियांशी सार. पुढचं काय आहे? नसावी बासर निद्रा. तो निद्रा अलीकडे घ्यायचा. नसावी बासर निद्रा, नसावे बहुभाषण. दोन गोष्टी झाल्या की कीर्तन संपलं. नसावे बासर निद्रा. बासर शब्दाचा शुद्ध मराठीत अर्थ होतो मुक्काम. बासर बासर निद्रा म्हणजे मुक्कामीची झोप. मुक्कामी आपण कशा झोपतो? निवांत, बरोबर की नाही? आपल्या मुक्कामी आपली झोप कशी असते? निवांत असते. तसं निवांत नाही झोपलं पाहिजे. तसं निवांत नाही झोपलं पाहिजे. माफ करा, महेश भोसले यांचा मुलगा आहे हरवलेला. हां सांग बरं. हां सांग सांगते. आहे आहे. महेश भोसले यांचे चिरंजीव आहेत. हे त्यांना उभं करावं. दाखवा हां बस सापडलंय. ओके झालं. बाबा महेश भोसले यांचे चिरंजीव सापडण्याच्या आनंदामध्ये कीर्तन 10 मिनिट जास्त होईल. असं नाही होत, चिंता करू नका. बरं काय चाललंय माझं? नसावी बासर निद्रा. ऐका चला शांत व्हा. नसावी बासर निद्रा. निद्रा म्हणजे मुक्काम. मग निद्रा म्हणजे मुक्काम असेल तर आपल्या मुक्कामी असेल आपण जसे भरपूर झोपतो ना, तशी साधना करण्यामध्ये जास्त झोप नसली पाहिजे. ज्याला चांगलं यश मिळवायचं आहे त्यानं अधिक झोपू नये. ज्या विद्यार्थ्याला अधिक गुण मिळवण्याची इच्छा आहे त्यानं जास्त झोप घेऊ नये. ज्याला यश, मी सोपं सूत्र सांगतो हे विद्यार्थ्यांना ऐका येता. मी सोपं सूत्र सांगतो. ज्याला यश पाहिजे त्यानं झोपेची अपेक्षा करायची नाही, आणि ज्याला झोप पाहिजे त्यानं यशाची अपेक्षा करायची नाही. इतकं सोपं आहे. यश पाहिजे ना, झोपेची अपेक्षा करायची नाही. नसावी बासर निद्रा. हे जरी इथं प्रपंचातलं असलं तरी परमार्थामध्ये सुद्धा ज्याला चांगलं चिंतन करायचं आहे, नसावी बासर निद्रा. आणि नसावे बहुभाषण. जास्त भाषण पण नसलं पाहिजे. जास्त बोलू नये. हे महाराज वेळेपेक्षा 25 मिनिट जास्त घेऊन सांगायला लागलेत की जास्त बोलू नये. माणसानं थोडं बोलायचं. फक्त याच्या पुढची गोष्ट अशी आहे की थोडं बोलायचं पण चांगलं बोलायचं. काही लोक थोडंच बोलतात पण असं बोलतात की पुढची 10 दिवस मंडळात भांडणं असतात. असलं नाही बोलायचं. साचा आणि मवाळ, मितले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, किंवा तुकोबाऱ्या म्हणतात वेचिते वचन जेणे राहे समाधान. आपण असं बोललं पाहिजे की जेणेकरून समोरच्याच्या अंतःकरणाला समाधान झालं पाहिजे, त्याच्या अंतःकरणाला वेदना होता कामा नयेत. इतकं गोड माणसानं बोललं पाहिजे. म्हणून थोडं बोलावं, चांगलं बोलावं. ज्ञानोबाराय म्हटले मितुले आणि रसाळ. शुद्ध मराठी म्हणते थोडे परी निरे, आणि इंग्रजी भाषा म्हणते शॉर्ट बट स्वीट. असं बोललं पाहिजे. माणसानं थोडं बोलावं, चांगलं बोलावं. या 10 गोष्टींचा विचार आपण ऐका. काय केलं पाहिजे? चिंतन केलं पाहिजे. एकांतवास, गंगा स्नान, देवाचं पूजन, तुळशीच्या प्रदक्षिणा, चांगलं खाणं, चांगलं फिरणं आणि इंद्रियांना चांगले नेम. या 8 गोष्टी पाहिजेत. आणि 2 गोष्टी नाही पाहिजेत. काय नाही पाहिजे? जास्त झोप नसावी, जास्त बोलणं नसावं. या 10 गोष्टी आपण केल्या, परमार्थ महाधन, जोडी देवाचे चरण, व्हावया जतन, हे उपाय लाभाचे. परमार्थ रूपी महाधन प्राप्त करून ते जतन करण्याकरिता हे उपाय, हे म्हणजे कुठले? जे वरती सांगितले ते सगळे उपाय आहेत. हे सगळे उपाय करायचे आणि शेवटी परमात्म्याला कृतज्ञता म्हणून देह समर्पिजे देवा, भार काहीच न घ्यावा, होईल आघावा तुका म्हणे आनंद. भगवान परमात्म्याच्या चरणी आपली देह नावाची उपाधी समर्पित करावी. त्या माध्यमातून स्वतःचा आणि भगवंताचा सुद्धा आनंद आपण मिळवला पाहिजे. याच्याकरता आपण परमार्थ, देवाचा आनंद मिळावा याच्याकरता परमार्थ मिळवला पाहिजे. आणि परमार्थ मिळावा याच्याकरता 10 गोष्टींची यादी तुकाराम महाराजांनी सांगितलेली आपण आपल्या जीवनामध्ये आचरणात आणली पाहिजे. आणि हे सगळं आपण जर केलं तर तुकाराम महाराज म्हणतात काय होईल? माणसानं माणसासारखं वागलं असं होईल. त्याच्याकरता केलेला सगळा अट्टहास आहे. ज्ञानोबा माऊली तुकाराम,
देवा भार काहीच न घ्यावा, होईला घवा तुका म्हणे आनंद. युक्त आहार विहार नेम इंद्रियांसी सार, नसावे बासर निद्रा बहु भाषण. झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो. सेवेला पूर्ण विराम देतो. उपस्थित सर्व श्रोत्यांचे मी अनेक आभार व्यक्त करतो. भगवान श्री गोंदेश्वराच्या कृपा आशीर्वादाने संपन्न होत असलेला आपला हा उत्सव आहे. सद्गुरू स्वानंद सुखनिवासी प्रातःस्मरणीय मौनगिरीजी महाराज यांच्या आशीर्वादाने, स्वानंद सुखनिवासी सद्गुरू फुटाणे मौली यांच्या कृपा आशीर्वादाने आणि हरिभक्तिपरायण परमश्रद्धेय परमपूज्य श्रद्धेय संजय नाना धोंडगे महाराज यांच्या प्रेरणेने तथा हरिभक्तिपरायण परमश्रद्धेय आदरणीय ज्ञानेश्वर मौली कदम अर्थात आपल्या सगळ्यांचे हृदयस्थ असलेल्या छोट्या मौलींच्या आशीर्वादाने संपन्न होत असलेला, मार्गदर्शनाखाली संपन्न होत असलेला आपला हा 25व्या वर्षातला उत्सव आहे. आपण या उत्सवाला 2 तप अत्यंत यशस्वीरित्या पूर्ण केली आहेत आणि 25व्या वर्षाला अतिशय ऐश्वर्यात सुरू झालेलं आहे. ही सद्गुरूंची आपल्यावरची मोठी कृपा आहे. अन्यथा असे सत्तेत दूरपर्यंत टिकणं हे फार अवघड असतं आणि याच्याकरिता 2 चांगल्या महात्म्यांची आपल्यावर कृपा आहे आणि 2 चांगल्या महात्म्यांचं आपल्याला मार्गदर्शन आहे. मौनगिरीजी महाराज आणि फुटाणे मौली यांची जर कृपा असेल तर छोटे मौली आणि संजय नानांचं आपल्याला मार्गदर्शन आहे. म्हणून हे चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन आपल्याला प्राप्त झालंय की ज्याच्या माध्यमातून हा उत्सव चांगल्या पद्धतीने होतोय. आजची ही सेवा हरिभक्तिपरायण आदरणीय नानांच्या आमंत्रणाच्या द्वारे, नानांच्या आज्ञेच्या द्वारे आजची ही सेवा माझ्याकडे पोहोचली. तर निमित्तानं कीर्तनरूपी सेवेकरिता उपस्थित झालो. बऱ्याचशा अडचणीमध्ये होत्या. सकाळचं कीर्तन मी बारामतीला केलंय आणि संध्याकाळचं कीर्तन थेट इकडं आलंय आणि मधले रस्ते फारच उत्तम होते. म्हणजे इतके उत्तम होते की 2 दिवसाचा शीण माझा गेला शरीराचा. अगदी काही त्रास झाला नाही. व्यायामाच्या कुठल्याही मशीनच्या शिवाय शरीराचा थकवा गेला. अशा पद्धतीचे सगळेच मधले रस्ते असल्या कारणानं यायला मला जवळजवळ तासभर उशीर झाला असेल. त्याबद्दल तुम्हा सगळ्यांची मी अत्यंत विनम्रतापूर्वक दिलगिरी व्यक्त करतो. आणि तशा पद्धतीचा कुठलाच अभिनिवेश तुम्ही आपल्या चेहऱ्यावर न दाखवता अत्यंत प्रसन्न चित्तानं कीर्तन श्रवण केलं म्हणून मी तुम्हा सगळ्यांच्या चरणी विनम्र भावाने नतमस्तक होतो. तुम्ही सगळ्यांनी फार चांगल्या पद्धतीनं कीर्तन श्रवण केलं आणि प्रसन्न चित्तानं केलं. कीर्तनातला श्रोता तुमच्यासारखा टवटवीत पाहिजे. मी नेहमी आग्रह करत असतो, कीर्तनातल्या श्रोत्यानं कसं बसायचं, हसतमुख बसायचं आणि टवटवीत बसायचं. नेहमी टवटवीत बसलं पाहिजे. कमीत कमी पुढच्या तरी मागची आम्ही सांभाळून घेऊ पण तिथपर्यंत फार कधी नजरच जात नाही. परंतु आपण सगळेच मंडळी, अगदी वर बसलेली काही मंडळी आहेत, माता भगिनींचा वर्ग फार मोठा आहे. तुम्हा सगळ्यांचे मी अनेक आभार व्यक्त करतो. इथं उपस्थित जी काही सगळीच सन्माननीय ज्येष्ठ आदरणीय मंडळी आहेत त्याही सगळ्यांच्या चरणी विनम्रतापूर्वक नतमस्तक होतो. हरिभक्तिपरायण परमश्रद्धेय आदरणीय आमचे मच्छिंद्र महाराज आज या ठिकाणी उपस्थित आहेत की ज्यांची मला गायनाची साथ प्राप्त झाली. अनेक दिवसांनंतर त्यांची साथ मिळाली म्हणून त्यांचे मी अनेक